नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जे विद्यार्थी नवीनच पोलीस भरतीची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना काही असे गणिताचे नियम असतात जे की लवकर समजत नाहीत. क्लासेस जॉईन केले तरी त्या ठिकाणी सुद्धा काही समजत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी खास हे व्हिडिओ घेऊन आलोय आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे महत्त्वाचे बेसिक मॅथ पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्यासमोर घातांक हे प्रकरण आहे. घातांक प्रकरण प्रत्येक पुस्तकामध्ये असतं, पण त्यामधले नियम हे आपल्याला समजत नाही, कळत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हे नियम समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. बघा, घातांक आणि हे घातांकाचं पुस्तक जे आहे हे आहे फास्ट ट्रॅक सतीश वशे सरांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हे घातांक प्रकरण पाहणार आहोत. बघा, घातांक म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला स्वतःने किती वेळा गुणले हे दाखवणे म्हणजे घातांक असते. या व्याख्याहून आपल्याला काही गरज नाही. आपल्याला परीक्षेत डायरेक्ट गणित येतं आणि त्याचं डायरेक्ट आपल्याला उत्तर काढायचं असतं. त्यामुळे या व्याख्या वगैरे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालते. बघा, आता आपल्याकडे घातांकाचा पहिला नियम आहे. पहिला नियम काय सांगत आहे की पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी. बघा, हा नियम आता आपण समजून घेऊया. काय म्हणते, पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल. आता हे ठिकाणी एक उदाहरण दिलेले त्यांनी. दोन ही जी संख्या असते याला पाया म्हणतात. बघा, हे जे दोन दिसत आहेत हे याला पाया म्हणतात आणि याच्या वरची जी डोक्यावर संख्या आहे तिला घातांक म्हणतात. मग 2चा तिसरा घात गुणिले 2चा चौथा घात हे असं समीकरण, हे गणित आहे आणि आपल्याला सोडवायचं. तर यांचं म्हणणं काय आहे, पाया समान असताना, हे बघा, ह्या पाया समान आहे, इथं पण 2 आहेत, इथं 2. पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करायची. हे बघा, इथंशी पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे. मग काय करायची, या दोन पैकी एक 2 कॉमन घ्यायचं आणि यांच्या सांगण्यानुसार घातांकाची बेरीज करायची. तर इथं 3 अधिक इथं 4 आहे. 3 अधिक 4 बरोबर किती होतात, आता याची करायची बेरीज. पाया जशाला तसाच 2 घेतला आणि याची बेरीज केली. 4 आणि 3 होतात 7. म्हणजे फायनल उत्तर किती आलं, 2चा 7वा घात. असं हे या नियमात, असं पद्धतीने हा नियम सांगितलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हे बघा, हे पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे. जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होत असते मित्रांनो. मग बघा, इथंशी पाया समान आहे म्हणून पाया समान घेतलाय आणि इथं घातांकाची काय आहे, बेरीज आहे. गुणाकार असल्यामुळे घातांकाची काय होते, बेरीज होते. मग आता 9 आणि 3 किती होतात, 11 होतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 9, 10, 11, 12. 9 आणि 3 हा 12 होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये बेरीज वजाबाकीचे नियम लपलेला आहे. बघा, पाया समान आहे, पाया समान असताना आणि गुणाकाराची क्रिया असताना काय होते, घातांकाची बेरीज होते. मग या ठिकाणी काय होणार, बघा, 4चा -5वा घात गुणिले 4चा -8वा घात बरोबर किती. तर आता हे गणित सोडवत असताना इकडे लक्ष द्या मित्रांनो. 1 मिनिट, मी गणित बाजूला लिहून घेतोय. बघा, गणित मी लिहून घेतले. 4चा -5वा घात गुणिले 4चा 8वा घात बरोबर किती. तर आपल्याला नियमात सांगितल्याप्रमाणे काय करायचे, 4 जे आहे ते 4 कॉमन घ्यायचेत आणि गुणाकाराची क्रिया असल्यामुळं घातांकाची बेरीज करायची. मग बेरीज करा, -5 अधिक 8. आता याची बेरीज करत असताना इथं -5 असल्यामुळं आपण या काय करणार, बेरीज करणार की वजाबाकी करणार. तर मित्रांनो, जर 2 विरुद्ध चिन्ह असतील तर त्यांची नेहमी वजाबाकी होत असते. मग काय करणार आपण, 5 मधून 8 जात नाही तर 8 मधून 5 गेले, किती राहतात, 3 राहतात. तर मग 3, पण आलेल्या उत्तराला मोठ्या अंकाचं चिन्ह द्यायचं. इथं मोठा अंक 5 इथं मोठा अंक कोणता आहे, 5 आहे की 8 आहे, 8 आहे. 8 धनसंख्या आहे का ऋण संख्या आहे, धन आहे, म्हणून इथं पण धनच ठेवायची. म्हणजे आपलं फायनल उत्तर किती असणार आहे, 3. म्हणजे 4चा तिसरा घात हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. बघू याचं उत्तर किती दिलं आहे पुस्तकामध्ये. तर फास्ट ट्रॅक प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 2चा 5वा घात गुणिले 2चा 7वा घात गुणिले 2चा -2रा घात बरोबर किती. याचं उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो.